नमस्कार, मी जान्हवी सावंत. राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. शारजा येथून आणलेली 2 किलो सोन्याची पेस्ट नागपूर विमानतळावर जप्त करण्यात आली. या प्रकरणात एका प्रवाशाला अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा नागपूर येथील रहिवासी आहे. बेल्टमध्ये पेस्ट केलेलं सोनं ठेवून त्यावर शिलाई केली होती. पकडण्यात आलेल्या सोन्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सूर नवा ध्यास नवा आवाज तरुणाईचा या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम असून नुकताच हा कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. रामनवमीच्या दिवशी राममूर्ती प्रतिष्ठापना झाली असती तर हा आणखी रंगतदार सोहळा झाला असता. पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात आहे असा आरोप होतोय. ते पुढे म्हणाले की निमंत्रणावरून वाद झाला, पण कोणाला बोलवायचे हा न्यासाचा प्रश्न आहे. सगळ्यांनी मंदिर उभारणीसाठी देणगी दिलेली आहे, कुणा एका पक्षाने देणगी दिलेली नाहीये असं जयंत पाटील म्हणाले. अजित पवार यांनी संजय राऊतांचा उल्लेख सोम्या गोम्या असा केलेला आहे. आक्रोश मोर्चाच्या सभेत बोलताना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांची नक्कल केली होती. अजित पवारांनी केलेल्या सोम्या गोम्याच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. सोम्या गोम्या कोण हे 2024ला कळेल असं राऊतांनी म्हटलंय. दादा गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अजित पवार यांच्यामुळेच खासदार झाल्याचं वक्तव्य केलंय. दादा गटाच्या अमोल मिटकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना बनवण्याचा संकल्प केलाय. पवार आंबेडकर भेटल्याची चर्चा आहे. आंबेडकरांचं सूचक वक्तव्य समोर आलंय. आता आम्ही सोबत येणारच या प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे भुविया उंचावल्यात. नवीन वर्षी वाचाळवीरांना सद्बुद्धी यावी, नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे सूत्र अजून ठरलेले नाहीये. केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय येईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरलंय. सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास सर्व मराठा समाज अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार. आम्ही मुंबईला जाण्याची जी 20 तारीख निवडलेली आहे तिचा आणि 22 जानेवारी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा काहीही संबंध नाही. आमची तयारी अगोदर झाली आहे. मंदिराचं बांधकाम तरी अजून अर्धवट आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. दोन पक्षाचे सरकार होते तेव्हा 26-22 अशा जागा होत्या. जिंकण्याची परिस्थिती ज्याची आहे तो विचार करून जागा लढवल्या पाहिजेत. वंचितला सोबत घ्यावे अशी आपली इच्छा आहे असं अशोक चव्हाण म्हणाले.